नमस्कार, पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटासा बुट्टा दाखवलेला, तो पण आपण एका ट्रेसिंग पेपरवर घेऊन त्याची छापाई करून केलता, बरोबर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदाउट ट्रेसिंग पेपर पण खूप सुंदर अशी डिझाइन बघणार आहेत। आणि आता ट्रेंडिंग मध्ये ना जे मी आज तुम्हाला दाखवते अशा प्रकारच्या खूप साऱ्या डिझाइन आलेत की ज्या नाजूक दिसतात दिसायला। त्याचं ट्रेसिंग पेपर कसं बनवायचं हे कन्फ्युजन असतं, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते की याचं विदाउट ट्रेसिंग तुम्ही ती डिझाइन कशी बनवू शकता। आणि याच्या पुढचे एक दोन व्हिडिओ आहेत जे विदाउट ट्रेसिंगचेच आहेत, पण डिझाइन खूप सुंदर आहे, तर ती तुम्ही नक्की याच्या पुढचे व्हिडिओ बघा। कारण आता जास्त करून मी जे ऑर्डरी घेतले आहेत किंवा मी जे ऑर्डरी बनवून दिलेल्या आहेत तर ती त्याच पद्धतीने आलेल्या आहेत, म्हणून मी म्हटलं की तुम्हाला एक मध्येच असा एखादा डिझाईनचे व्हिडिओ देते आणि त्याच्यानंतरून आपला कंटिन्यू ट्रेसिंग पेपर तर राहणारच आहे। तर छोटासा तुम्हाला एक बनवून दाखवेल की जेणेकरून आपला वेळ वाचेल त्याच्यामध्ये। आता त्याच्यासाठी साहित्य काय लागेल बघा। तर हे आपल्या सुई आहे, ही 2 तार निडल आहे, त्याच्यानंतरून ही 8 नंबर निडल आहे, हे मोती आहेत, हे 2.5 नंबरचं मोती आहे, छोटा आहे, हे व्हाईट कलर आहे, 423 नंबरची जरी आउटलाईन साठी आहे, ही तुम्हाला मी तिरुपतीची बारीकवाली जरी आहे, कट बीड्स आहेत, शुगर बीड्स आहेत, आता आणि त्याच्यासाठी सिक्वेन्स आहे। आता तुम्हाला दिसत असेल की आपण आता प्रत्येक डिझाइन मध्ये जास्त करून कट बीड्स आणि सिक्वेन्सेस म्हणजे जास्त दिसतात ते, तर त्याचं कारण आता हे आहे की आताच्या याच्यामध्ये ट्रेंडिंग मध्ये कट बीड्स आणि सिक्वेन्सच आहे आणि ते दिसतात खूप भारी। कट बीड्स आणि सिक्वेन्सचं काम हे एवढं उठावून दिसतं की रात्रीच्या टायमाला जर त्याचं ब्लाऊज असेल, ड्रेस असेल, जर घातला असेल तर तुम्ही बघतील की ते खूप शायनिंग करतं। तर त्याच्यामुळे आताच्या जेवढे ब्लाऊज बनतात तर त्याच्यामध्ये जास्त करून कट बीड्स आणि सिक्वेन्सचा वापर केला जातोय। तर आता वेळ वाया न घालवता पटकन सुरुवात करूया। याच्यामध्ये आता तुम्ही फक्त बघता की एक आपला गळ्याचा शेप आहे, त्याच्यावरतीच आपण डिझाइन बनवायची। ती कशी बनवायची ती फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप बारीक सारीक गोष्टी समजून येतील। म्हणजे तुम्हाला एखादी डिझाइन विदाउट ट्रेसिंग पेपर करायची असेल तर ती तुम्ही कशी करायची तर ती तुम्हाला याच्यामध्ये समजेल। तर आता बघा, सर्वात पहिले तर आपण याच्यावरती चेन स्टिच मारून घेतील। हे आपण तुम्हाला छोटंसं गळ्याचं दाखवलेलं आहे डिझाइन। चेन स्टिच तर तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन, 4 लाईन, तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल आहे तेवढं तुम्ही मारू शकता। ज्यांना कोणाला जास्त मणी जवळ असल्याच्या नंतरून शिवता येत नसेल तर त्यांनी 3 ते 4 अशी चेन स्टिचच्या लाईन मारायच्या असतात सुरुवातीला, की जेणेकरून तुमच्या मशीनचा दाब आहे तो त्याच्यावरून व्यवस्थित जातो आणि तुम्हाला त्याची अडचण पण येत नाही। तर ही आपण आता चेन स्टिच पूर्ण कंप्लीट करून घेऊया। तर या पद्धतीने बघा हे आपली चेन स्टिच झालेली आहे। मी सिंगल चेन स्टिच मारते, तुम्हाला डबल टिबल जसं मी सुरुवातीला बोलली, तुम्हाला 3 4 लाईन जरी तुम्ही मारले तरी काही हरकत नाही। आता त्याच्यानंतरून आपण हे कट बीड्स घेतलेले आहेत, तर काय करतील आपण कट बीड्सची इथे लाईन मारून घेतील चेन स्टिचच्या बाजूला। कट बीड्स हे कधीही तुम्हाला सिंगल सिंगल टाकायचं आहे,
एखाद दुसरा पडला असेल डबल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जेवढं सिंगल टाकून काम करता येईल तेवढं सिंगल टाकून काम करायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण काय करतील, पूर्ण अशी लाईन कटबीडची कंप्लीट करणार आहेत. आणि ही कंप्लीट लाईन केल्याच्या नंतरून मी याच्या बाजूला पण लाईन मारून घेते. तर आता बघा, आता हे आपण 2 कटबीडच्या लाईन मारून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचंय, तर आपण सुईमध्ये पहिला शुगर बीट्स घेतले आणि त्याच्यानंतरून जो आपला मोती आहे तो घेतला. आता याच्यामध्ये तुम्ही काय करतील, तर जी आपली कटबीडची लाईन आहे तिथून मी काय करेल, मला क्रॉसमध्ये म्हणजे आपण गुणाकारचं जे चिन्ह असतं ना तसं आपण बनवून घेणार आहेत. तर त्याच्यासाठी मी काय केलं, एक मोती व्हाईट कलरचा आणि 2 शुगर बीट्स या पद्धतीने मी काय केलं बघा, क्रॉसमध्ये टाकून घेतलं आणि ते मी पुढे जाणार आहे. तोच टाका मी काय करणार आहे, पुढे जाणार आहे. आता सेम मी ते टाकल्याच्या नंतरून सेम परत मी काय करेल, मागे येईल, सेम एक मोती आणि 2 शुगर बीट्स. बरोबर. आता मी या बाजूला जाईल वरच्या. अंतर ज्यावेळेस तुम्ही काम सुरुवात करतील तर तुम्हाला जसं जसं काम करत जाणार तसं तसं तुम्हाला ते अंतर भेटून जातं आणि तुम्हाला ते म्हणजे त्याची आखणी नाही करावी लागत किंवा ते ड्रॉ नाही करावं लागत. तर म्हणून मी म्हटलं की विदाऊट ड्रॉ. आणि या आता जे नाजूक नाजूक डिझाईन आहेत ना, खूप ट्रेंडिंग आहेत, खूप म्हणजे खूपच. तर त्याच्यामुळे तुम्ही अशी डिझाईन एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला ती खूप आवडेल. आता ज्यावेळेस आपण हे मोतीचं बनवून घेतलंय काम, तर आता हे बघा, हे आपण काय केलं, गुणाकारचं चिन्ह बनवून घेतलं बरोबर क्रॉसमध्ये. आता क्रॉस बनवून घेतल्याच्या नंतरून आपण काय करतील, हे जे आपल्याला 4 गॅप भेटतात तर त्या 4 गॅपमध्ये आपण काय करतील, सिक्वेन्स आणि एक मोती म्हणजे एक शुगर बीट, सिक्वेन्स आणि एक शुगर बीट्स. आता हे सिक्वेन्स आणि एक शुगर बीट्स लावणार कसे आपण, तर कंटिन्यू लावणार आपण, प्रत्येक ठिकाणी गाठ नाही मारणार. एक इथे टाकला, आपण त्याच्या पुढे जायचं. बरोबर. हे बघा, या पद्धतीने आपण काय केलं, पुढे गेले. त्या सेम जसा टाकला, एक सिक्वेन्स एक शुगर बीट्स, सेम तसंच आपण इथे पण टाकणार. परत क्रॉस इकडे. हे कंटिन्यू काम असतं, म्हणजे पूर्ण एक जे आपण ते बनवणार आहे डिझाईन, तर ती काय बनते, अखंड बनते. सर्व ठिकाणी गाठी गाठी नाही बनत त्याच्या. बरोबर. एखादा टाका जास्तच मोठा आणि पुढे गेला असेल तर त्याला परत खोलून थोडा खाली घेऊन करायचा. याच्याने काय होणार, तुमची डिझाईन एकसारखी दिसली जाणार. आता मी मध्ये काय करते, गाठ मारून घेते. हे बघा, या पद्धतीने आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपण काय करतील, ह्या डिझाईनच्या मध्ये तुम्हाला जर असं वाटलं की मध्ये गॅप आहे जास्तीचा, तर तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये एखादा मोती, एखादा कुंदन, एखादा डायमंड, तुम्हाला जे पण, एखादी फ्रेंच नॉट, एखादी अजून काय असेल मध्ये टाकण्यासारखं, तर ते तुम्ही इथे काय करू शकता, टाकू शकता. हे बघा, या पद्धतीने तुम्ही मध्ये हा मोती टाकू शकता. ही डिझाईन तुम्हाला कशी असते माहिती आहे का, एकदम जवळ, म्हणजे ती डिझाईन अशी वाटते आपल्याला की ही बनवली कशी आहे, छोटीशीच पण एकदम अशी गर्दी सारखी दिसते. आणि ती तशीच असेल तर त्याला लुक येतो, त्याच्यामुळे ती त्याच पद्धतीने बनवायची. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला थोडीशी मोकळी करून बनवायची, तर तशीही तुम्ही बनवू शकता. डिझाईन तुम्ही कसं बनवताय, कशी तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही ठरवायचं आहे, की तुम्हाला एकदम गर्दीमध्ये पाहिजे का ती तुम्हाला सुटसुटीत पाहिजे. कारण चॉईस तुमची आहे, तुम्हाला ती बनवायची आहे, तुम्हाला ते समोरच्याला द्यायची आहे, त्याला कशी आवडते कशी नाही ते विचारून तुम्ही ते काम करायचं असतं.
तर ह्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या लक्षात ठेवा. आता मी काय केलं बघा, इकडे पण परत क्रॉसमध्ये गेली. मला जर असं वाटलं की मला ही थोडी अजून मोठी डिझाईन पाहिजे, तर जिथं आपण एक मोती आणि 2 शुगर बीट्स टाकत आहे तिथं आपण 1 मोती आणि 3 शुगर बीट्स टाकू शकतो. म्हणजे त्याच्याने तुमचं अजून फुल काय होणार, मोठं दिसणार. पण काहीकांना खूप मोठी डिझाईन आवडत नाही, छोटी डिझाईन आवडते आणि ती पण छान पण दिसावी असं वाटतं. तर त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने बनवून घ्यायची आहे. तर आता ही बघा, ही आपण दुसरं म्हणजे दुसरं पण काम याच्या खालचं बुट्ट्याचं करून घेतलेलं आहे. इथे गाठ मारली. आता सेम तुम्हाला असं एखादा धागा जर दिसत असेल वरती येणारा, तर तुम्ही एखाद्या कामामध्ये त्याला ऍड करून घ्यायचा, जेणेकरून तुमची बाकीची मग फिनिशिंग पण छान दिसते. आता मध्ये परत पुढे यायचं. परत पुढे. बाजू. परत बाजूला. या कामामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो तो वेळ. तुम्ही एखाद्या डिझाईनला वेळ किती देताय. तुमचं काम कमी असेल आणि तुम्ही वेळ खूप घेत असेल तर तुमचं त्याच्यामध्ये नुकसान असतं. कारण तुमचा वेळ हा खूप याच्यामध्ये वाचला गेला पाहिजे आहे. छोटी मोठी कामं असतील तर तुमच्या हाताला स्पीड आलेलं पाहिजे आहे. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. खूप नाजूक आहे डिझाईन ही, पण ब्लाऊजवर ज्यावेळेस बनते त्यावेळेस ती खूप सुंदर दिसते. जसं आता मी याच्यामध्ये व्हाईट कलरचे मोती यूज केलेले आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला कलरमध्ये करायचे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता. आता मी हे तुम्हाला 2 तर अशी छोट्या छोट्या बुट्ट्या दाखवलेल्या आहेत. आता मी हे काम कम्प्लीट करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की हे काम कसं दिसते. तर हे बघा, ही आपली कंप्लीट डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल किती सुंदर ही डिझाईन दिसते. तुम्हाला मोबाईलमध्ये जरी डल दिसत असेल, पण ही अशी नजरेने बघायला एवढी छान दिसते ना, तर तुम्ही नक्की ही डिझाईन ट्राय करा. तुमचा एखादा ब्लाऊज या डिझाईननी बनवाच, तुम्हाला समजेल की ही डिझाईन किती सुंदर आहे ती. तर बघा, हा व्हिडिओ आपला आता इथे संपतो. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.